आहोत. तर चला तर पाहूया डेफिनेशन ऑफ ॲक्टिनाइड. द एलिमेंट विच कंटेन द लास्ट इलेक्ट्रॉन ॲडेड इन अ फाई ऑर्बिटल सच एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲक्टिनाइड. असे एलिमेंट की ज्यांच्यामध्ये 5f ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होतात त्यांना आपण ॲक्टिनाइड असं म्हणतो. पाहूया. द लास्ट रो ऑफ एलिमेंट इन द पिरियड टेबल इज द ॲक्टिनाइड सिरीज. इट बिगिन्स विथ थोरियम अँड एंड्स ॲट द लॉरेन्सियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 90 to 103. या ठिकाणी ॲटॉमिक नंबर चुकला थोरियमचा, CO2 नाही तो 90 आहे. मोस्ट ऑफ दिस एलिमेंट्स आर नॉट फाउंड इन नेचर. सहसा कोण ॲक्टिनाइड हे निसर्गात आढळत नाहीत बिकॉज दे ऑल आर रेडिओक्टिव्ह एलिमेंट्स अँड मॅनमेड एलिमेंट्स. ते सर्व रेडिओक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, त्याचबरोबर ते मॅनमेड एलिमेंट्स आहेत. द हाफ लाईफ्स ऑफ आयसोटोप्स ऑफ थोरियम अँड युरेनियम आर सो लॉंग, सो दीज एलिमेंट्स एक्झिस्ट इन अ रॉक ऑन द अर्थ. थोरियम असेल, युरेनियम असे जे काही एलिमेंट आहे यांचा हाफ लाईफ पिरियड हा जास्त असल्या कारणामुळं हे एलिमेंट सहसा करून आपल्याला रॉकमध्ये आपल्याला सापडतात. The long-lived isotopes such as thorium, protactinium, uranium, neptunium, plutonium and americium are studied in more details. आपल्या ॲक्टिनियमपैकी प्लुटोनियम असेल, थोरियम असेल, प्रोटॅक्टिनियम असेल, युरेनियम असेल, नेप्च्युनियम असेल, प्लुटोनियम असेल आणि अमेरिसियम असेल हे जास्त स्टडी झालेले एलिमेंट आहेत. उदाहरणार्थ त्यांची डेन्सिटीज अबाउट 15 into 20 ग्रॅम सेंटीमीटर क्यूब एवढी आहे. हाय मेल्टिंग पॉईंट आहे अबाउट 1000 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट इज अबाउट 3000 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर ॲक्टिनाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन लॅन्थनाइड्स. सहसा ॲक्टिनाइड हे लॅन्थनाइडपेक्षा कमी रिॲक्टिव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर दे कॅन रिॲक्ट विथ हॉट वॉटर बट नॉट कोल्ड वॉटर टू फॉर्म हायड्रॉक्साईड अँड हायड्रोजन गॅस. ते हॉट वॉटरबरोबर रिॲक्ट होतात, कोल्ड वॉटरबरोबर रिॲक्ट होत नाहीत आणि आपले हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी तयार करतात. Unlike lanthanide, they exhibit a range of oxidation number in their compounds which varies, that is from +2 to +8, and the most common oxidation state is the +3. लॅन्थनाइडपेक्षा आपले ॲक्टिनाइड हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला पाहायला भेटतात +2 to +8 पर्यंत आणि ते +3 हा कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. As can be seen from figure 8.7, the most common oxidation state of early actinide reflects the loss of all outer electron, which is similar to transition metal than the lanthanide. सहसा करून अर्ली ॲक्टिनाइड हे सहसा करून सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन आपल्याला म्हणजे 5f मधले, 6d मधले आणि 7s मध्ये इलेक्ट्रॉन लॉस करतात, सिमिलर टू द ट्रान्झिशन मेटल दॅन लॅन्थनाइड्स. ओके. रेडी लॉस ऑफ 5 इलेक्ट्रॉन्स by early actinide indicate that these electrons are much closer in energy to 7s and 6d electron. तर सुरुवातीचे अर्ली लॉस होण्याचं कारण आहे तर 5f ऑर्बिटलची एनर्जी ही 7s ऑर्बिटल आणि 6d ऑर्बिटलची कशी आहे मच क्लोजर आहे. एनर्जी इक्वल त्याची कशी आहे सिमिलर रेंज असल्या कारणामुळे इजिली त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा लॉस झालेला आपल्याला पाहायला भेटतो. फॉर थोरियम, प्रोटॅक्टिनियम अँड नेप्च्युनियम डिफरन्स इन एनर्जी लेवल इज अ स्मॉल. थोरियम, प्रोटॅक्टिनियम, नेप्च्युनियम याच्यामध्ये डिफरन्स इन एनर्जी लेवल हा खूप कमी असतो. सो इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय इन दिस एलिमेंट इन अ 6d और 5f ऑर्बिटल. तर त्यामुळे या एलिमेंटमध्ये 6d आणि 5f ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन हे ॲड होतात. इन ॲक्टिनाइड सिरीज 5f ऑर्बिटल्स आर ॲप्रिसिएबली लोअर इन एनर्जी. दस फ्रॉम प्लुटोनियम ऑनवर्ड्स 5f शेल गेट फिल्ड इन अ रेग्युलर वे. ॲक्टिनाइडमध्ये 5f ऑर्बिटलची एनर्जी लोअर एनर्जी असल्या कारणामुळं प्लुटोनियमपासून 5f मध्ये इलेक्ट्रॉन हे रेग्युलर वे इलेक्ट्रॉन हे ॲड होत जातात. ओके. द जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनाइड इज दॅट इज Rn 5f 0 to 14 6d 0 1 to 7s2. या ठिकाणी Rn म्हणजे रेडॉन आपण त्याला म्हणतो, दॅट इज इन नोबेल गॅस एलिमेंट्स हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 86. नेक्स्ट या ठिकाणी या फिगरमध्ये आपण पाहणार आहोत दॅट इज ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. जसं आपले लॅन्थनाइड हे कॉन्ट्रॅक्शन दाखवत होते इन केस ऑफ ॲटॉमिक अँड आयनिक रेड आहे त्याच पद्धतीचे आपले ॲक्टिनियमचे ॲटॉमिक रेड आहे आणि आयनिक रेड आहे सुद्धा आपल्या ठिकाणी डिक्रीज झालेला पाहायला भेटतो. सो दिस इज द डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयनिक रेड आहे ऑफ ॲक्टिनियम एलिमेंट्स, ॲक्टिनाइड एलिमेंट्स विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेड आहे विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर इज कॉल्ड ॲज व्हॉट दॅट इज ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. ओके. नेक्स्ट या ठिकाणी हा जो फिगर नंबर 8.7 आहे त्याला तो आहे अबाउट ऑक्सिडेशन स्टेट.
या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ॲक्टिनियमपासून अर्ली एलिमेंट जे आहेत अप टू प्लुटोनियम शो अ मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यामध्ये युरेनियमचा हा मॅक्झिमम ऑक्सिडेशन हा युरेनियम आपल्याला त्या ठिकाणी दाखवताना दिसतो. आफ्टर द अमेरिशियम इलेक्ट्रॉन्स इज ॲडेड इन अ 5 ऑर्बिटल. त्याच्यामुळे तिथून पुढं आपल्याला +3 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला पाहायला भेटतो. तर या आपल्या ॲक्टिनाइडमध्ये +3 हा कॉमन ऑक्सिजन स्टेट आहे. युरेनियम हा मॅक्झिमम +6 दाखवतो आणि नोबेलियम एलिमेंट हा आपल्याला दॅट इज +2 मिनिमम ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. पाहूया प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनाइड्स. ॲक्टिनाइड हे लॅन्थेनाइडप्रमाणेच सिल्वरी व्हाईट इन कलरचे आपल्याला सापडतात. आकडा 1. ओके. आकडा 2. दे आर हायली रिॲक्टिव्ह रेडिओ एलिमेंट. ते जास्त हायली रिॲक्टिव्ह रेडिओ एलिमेंट म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट, एक्सेप्ट प्रोमेथियम ऑल आर नॉन रेडिओ एलिमेंट्स. ऑल आर नॉन रेडिओ इन नेचर. ही जी प्रॉपर्टी आहे ही लॅन्थेनाइडची आहे. ही प्रॉपर्टी ॲक्टिनाइडची नाही आहे. आपला प्रोमेथियम हा आपल्या लॅन्थेनाइडमध्ये आहे. ओके. 4. They experience decreasing atomic and ionic radii from actinium to the lawrencium and it is known as that is actinoid contraction. याच्यामध्ये ॲटॉमिक आणि आयनिक रेडाय डिक्रीज होत जातो म्हणून त्याला आपण काय म्हणतो ॲक्टिनोइड कॉन्ट्रॅक्शन. ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. 5. दे युजली एक्झिबिट दॅट इज कॉमन +3 ऑक्सिडेशन स्टेट. सहसा करून ते कॉमन +3 ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला दाखवताना दिसतात. त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ फर्स्ट हाफ ऑफ द सिरीज युजली एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट. सुरुवातीचे काही पहिले एलिमेंट आहेत हाफपर्यंतचे ते आपल्याला हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवताना दिसतात. ओके. नेक्स्ट दॅट इज ॲप्लिकेशन ऑफ ॲक्टिनॉइड्स. We have seen that the half-lives of natural thorium and uranium isotopes are so long that we get a very negligible radiation from this element. थोरियम आणि युरेनियमच्या आयसोटोपच्या हाफ लाईफ्स हे जास्त असल्या कारणामुळं त्यांच्यापासून आपल्या रेडिएशन हे खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं वी फाइंड देम इन एव्हरीडे यूज. त्याच्यामुळे ते आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल थोरियमच्या कंपाऊंडचा ऑक्साईड पाहिला तर थोरियम डायऑक्साईड विथ 1% ऑफ सीरियम डायऑक्साईड was used as a major source of indoor lighting before incandescent lamps came into existence. तर थोरियम डायऑक्साईड विथ 1% सीरियम डायऑक्साईड ही इंडोर लाईटिंगसाठी आपण वापरतो. यामध्ये हीट एनर्जीचं रूपांतर इंटेन्स लाईटमध्ये त्या ठिकाणी होतं बाय बर्निंग ऑफ नॅचरल गॅस. ओके. त्यामुळं इवन टुडे ऑल्सो दिस इज अ ग्रेट डिमांड फॉर दिस लाईट्स फॉर आउटडोर कॅम्पिंग. त्यामुळे आजही त्याचा आपण वापर करू शकतो किंवा आउटडोर कॅम्पिंगसाठी आपण अशा प्रकारच्या लाईट्स वापरतो. ओके. नेक्स्ट पाहूया सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनॉइड्स. पहिल्यांदा बघूया सिमिलॅरिटीज. बोथ द एलिमेंट्स दॅट इज ॲक्टिनॉइड अँड लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनॉइड्स शो +3 ऑफ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. इन बोथ द सिरीज द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन f ऑर्बिटल्स. दोन्हीमध्ये पण. त्याचबरोबर आयनिक रेडियस ऑफ दिस एलिमेंट्स इन बोथ द सिरीज डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. म्हणजे दोन्हीमध्ये पण लॅन्थेनाइडमध्ये कॉन्ट्रॅक्शन पाहायला भेटतं. त्याचबरोबर ॲक्टिनॉइडमध्ये पण कॉन्ट्रॅक्शन आपल्याला पाहायला भेटतं. द इलेक्ट्रॉनिटी ऑफ ऑल एलिमेंट्स दॅट इज इन केस ऑफ लॅन्थेनाइड्स अँड ॲक्टिनॉइड इज अ लो. ओके. नेक्स्ट, the nitrate, perchlorate, sulfates of all the elements of lanthanides and actinides are water soluble. These are soluble, while the hydroxide, fluorides and carbonates are insoluble. हे कसे आहेत? इनसोल्युबल आपल्याला पाहायला भेटतात. ओके. नेक्स्ट, डिफरन्सेस. लॅन्थेनाइड शो मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट +4. लॅन्थेनाइडमध्ये आपल्याला +4 हा मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट पाहायला भेटतो. पण ॲक्टिनाइडमध्ये आपला व्हेरिएबल ऑक्सिडेशन म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट आपला 3पेक्षा जास्त +4 +5 +6 +7 पर्यंत आपल्याला मॅक्झिमम ऑक्सिडेशन आपल्याला पाहायला भेटतो. ओके. लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म कॉम्प्लेक्स इझिली पण ॲक्टिनाइड फॉर्म अ ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस विथ थायोइथर्स. ओके. ऑल लॅन्थेनाइड्स आर नॉन रेडिएक्टिव्ह एक्सेप्ट प्रोमेथियम. लॅन्थेनाइडमध्ये प्रोमेथियम हा एकमेव एलिमेंट रेडिएक्टिव्ह आहे. बाकीचे सर्व नॉन रेडिएक्टिव्ह आहेत. पण इन केस ऑफ ॲक्टिनाइड सर्व एलिमेंट कसे आहेत? रेडिओएक्टिव्ह आहेत. लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म ऑक्झोकॅटायन्स. लॅन्थेनाइड हे ऑक्झोकॅटायन तयार करत नाहीत पण ॲक्टिनाइड फॉर्म एक्झोकॅटायन्स. फॉर एक्झाम्पल युरेनियमचे असेल, प्लुटोनियमचं असेल आणि नेपच्युनियमचा ते तयार करतात. मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड्स आर कलरलेस इन नेचर. लॅन्थेनाइड हे कलरलेस इन नेचर म्हणजे सहसा पाहायला भेटतात. पण ॲक्टिनाइड हे कलर्ड आयन आपल्याला कलरमध्ये आपल्याला सहसा करून आयन त्याचे पाहायला भेटतात. ओके. नेक्स्ट बघूया दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनॉइड्स. पहिले एलिमेंट आहे ॲक्टिनियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 89.
तसं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण पाहूया. रेडॉन 5F0 6D1 थोरियम ॲटॉमिक नंबर 90, रेडॉन 5F0 6D2 7s2. इलेक्ट्रॉन हे डीमध्ये ॲड होतोय. त्याचा तिसरा प्रोटॅक्टिनियम 91, रेडॉन 5F2 6D1 7s2. या ठिकाणी डीमधले डीमधला एक इलेक्ट्रॉन एफमध्ये ॲड होतो आणि इनकमिंग इलेक्ट्रॉन एक एफमध्ये ॲड होतो आणि डीमध्ये एकच इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी राहतो. ओके. युरेनियम 92, रेडॉन 5F3. त्याच्यानंतर एफमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होतात 5F3 6D1 4s2. नेपच्युनियम 93, रेडॉन 5F4 6D1 7s2. प्लुटोनियम 94 ॲटॉमिक नंबर, रेडॉन 5F6 6D0. या ठिकाणी 5F ऑर्बिटल try to achieve the half fill, so electron from 6D are excited to 5F orbital and there is a 4+5. वरती जर आपण बघितलं नेपच्युनियममध्ये 4IF मध्ये 6D मध्ये 1 आहे, डीमध्ये 1 इलेक्ट्रॉन एफमध्ये ॲड होतो 4 आणि 5 आणि ॲड होणारा 1 इलेक्ट्रॉन असे 6 आपल्या प्लुटोनियममध्ये पाहायला भेटतात. त्यानंतर अमेरिसियम 95, रेडॉन 5F7 6D0 7s2. त्यानंतर क्युरियम 96 ॲटॉमिक नंबर, रेडॉन 5F7 हाफ फिल आहे 6D1 7s2. म्हणजे या ठिकाणी अमेरिसियम आणि क्युरियम दोन्हीमध्ये हाफ फिल आपल्याला पाहायला भेटतं. फक्त अमेरिसियममध्ये 6D 0 आहेत आणि क्युरियममध्ये 6D 1 इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला भेटतो. बर्केलियम म्हणजे क्युरियम हा मेंटेन करतो हाफ फिल इन 5F ऑर्बिटल. बर्केलियम दॅट इज 97, रेडॉन 5F9 6D0 7s2. या ठिकाणी जर आपण क्युरियममध्ये बघितलं तर 5F7 6D1 आहे. डीमधला 1 इलेक्ट्रॉन 5Fमध्ये ॲड होतो, 7 अधिक 1 डीमधनं आलेला 8 ॲटॉमिक नंबर 96मध्ये. पण 97मध्ये 1 इलेक्ट्रॉन वाढतो, त्याच्यामुळे एकूण 8 आणि 1 9 म्हणून 5F9 आपल्याला बर्केलियममध्ये पाहायला भेटतं. त्याच्यानंतर कॅलिफोर्नियम ॲटॉमिक नंबर 98, रेडॉन 5F10 6D0 7s2. इलेक्ट्रॉन is added in 5F orbitals. Einsteinium 99, radon 5F11 6D0 7s2. and the fermium atomic number 100 5F12 6D0 7s2. Mendelevium 101, radon 5F that is fermium atomic number 100 5F12 6D0 7s2. Mendelevium having 101 atomic number, radon 5F13 6D0 7s2. Nobelium that is 102 atomic number, radon 5F14 6D0 7s2. आणि शेवटी लॉरेन्सियम या ठिकाणी नोबेलियममध्ये सुद्धा 5मध्ये 14 इलेक्ट्रॉन फुलफिल झालेले आहेत. इट बिकम स्टेबल. लॉरेन्सियम 103 that is radon 5F14 6D1 7s2. Incoming electrons added in a 6D orbital. So these are the electronic configuration of that is actinoids. Okay, next बघूया there is some comparison between the pre-transition lanthanides and transition metals. बघूया comparison pre-transition metals मध्ये essentially pre-transition metals are monovalent in nature. Essentially lanthanides are that is trivalent, that is Sa+3 oxidation state, some +2 +4 also in certain configuration. ट्रान्झिशन मेटलमध्ये आपल्या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला पाहायला भेटतात. प्री ट्रान्झिशन मेटल्समध्ये पिरियडिक ट्रेन्स डॉमिनेटेड बाय द इफेक्टिव्ह दॅट इज न्यूक्लिअर चार्ज. या ठिकाणी द पिरियडिक ट्रेंड इज दॅट स्पेशली दॅट कॉन्ट्रॅक्शन दॅट इज आयन्स ऑफ लॅन्थनाइड्स. ट्रान्झिशन मेटल्समध्ये द साईज चेंज दॅट इज लेस मार्क्ड आपल्याला त्या ठिकाणी ट्रेंड्स आपल्याला पाहायला भेटतो साईज Mn+. ओके, नेक्स्ट दॅट इज सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ ए गिवन ग्रुप आपल्याला प्री ट्रान्झिशन मेटल्समध्ये आपल्याला पाहायला भेटतो. लॅन्थनामध्ये सिमिलर प्रॉपर्टीज ग्रुपमध्ये पाहायला भेटते. त्याचबरोबर सबस्टेन्शियल चेंज इन प्रॉपर्टीज इन ट्रान्झिशन मेटल्समध्ये आपल्याला पाहायला भेटतो. सहसा करून प्री ट्रान्झिशन मेटल इज ऑलवेज हार्ड, लॅन्थनाइड इज ऑलवेज हार्ड. यामध्ये ऑक्सिजन हायड्रोजन आणि नायट्रोजन हे डोनर्स असतात, निगेटिव्ह चार्जड असतात डोनर्स. आणि याच्यामध्ये जर बघितलं ट्रान्झिशन मेटल्समध्ये इट इज हेवियर मेटल्स आणि मे हॅव अ सॉफ्टर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नो लिगॅंड्स फील्ड इफेक्ट इज टू बी सीन इन केस ऑफ प्री ट्रान्झिशन मेटल्स. लॅन्थनाइडमध्ये इनसिग्निफिकंट फील्ड इफेक्ट्स आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचबरोबर ट्रान्झिशन मेटल्समध्ये सबस्टेन्शियल लिगॅंड फील्ड इफेक्ट आपल्याला पाहायला भेटतो. प्री ट्रान्झिशन मेटल्समध्ये पुअर कॉन्डिशन नंबर आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर इन केस ऑफ दॅट इज लॅन्थनाइडमध्ये हाय कॉन्डिशन नंबर आपल्याला पाहायला भेटतो आणि इन केस ऑफ ट्रान्झिशन मेटल कॉन्डिशन नंबर हा आपल्याला 6 टिपिकली मॅक्झिमम आपल्याला पाहायला भेटतो. इन सम मेनी एक्सेप्शन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याचबरोबर प्री ट्रान्झिशन मेटल्समध्ये फ्लेक्झिबिलिटी इन जॉमेट्री आपल्याला पाहायला भेटते
त्याचबरोबर आपल्या लॅन्थेनाइडमध्ये पण फ्लेक्झिबिलिटी इन जॉमेट्री पाहायला भेटते. त्याचबरोबर इन केस ऑफ ट्रान्झिशन मेटलमध्ये फिक्स जॉमेट्रीज आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर नेक्स्ट दॅट इज प्री ट्रान्झिशन मेटलमध्ये नो मॅग्नेटिझम आपल्याला पाहायला भेटते. मॅग्नेटिझम पाहायला भेटत नाही. लॅन्थेनाइडमध्ये सुद्धा आपल्याला मॅग्नेटिझम पाहायला भेटत नाही, पण ट्रान्झिशनमध्ये आपल्याला मॅग्नेटिझम आपल्याला पाहायला भेटतं. ओके, नेक्स्ट दॅट इज पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ट्रान्सयुरेनिक एलिमेंट्स हे आपण पाहिलेलं आहे. ट्रान्सयुरेनिक एलिमेंट कोणाला म्हणतात? जे एलिमेंट युरेनियम नंतर म्हणजे ॲटॉमिक नंबर 92 नंतर ठेवले आहेत त्यांना आपण ट्रान्सयुरेनिक एलिमेंट असं म्हणतो. पण हे पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स म्हणजे काय? तर जे एलिमेंट ॲक्टिनाइड नंतर 104 ॲटॉमिक नंबरपासून 118 ॲटॉमिक नंबरपर्यंत जे एलिमेंट आहेत त्यांना आपण पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट असं म्हणतात. का? तर यांच्या प्रॉपर्टीज ह्या ॲक्टिनाइड सारख्या आहेत. ओके, दीज एलिमेंट्स आर यांचे प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स आर सिमिलर टू द ॲक्टिनाइड. त्याचबरोबर दे आर ऑल्सो सिंथेसाइज्ड इन अ न्यूक्लियर रिएक्शन्स. सो बिकॉज ऑफ दॅट दीज एलिमेंट आर कॉल्ड ॲज अ पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स. ओके, पण सहसा करून एकूण 9 पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट्स हॅव बीन सिंथेसाइज्ड. 9 एलिमेंट्स आपण त्या ठिकाणी सिंथेसाइज केले आहेत. इट इज डिफिकल्ट टू स्टडी देअर केमिस्ट्री ओइंग देअर शॉर्ट लाईफ. सहसा करून यांची केमिस्ट्री जास्त नाही आहे, त्याचा स्टडी जास्त झालेला नाही. कारण का? त्यांचा हाफ लाईफ पिरियड हा कसा आहे? व्हेरी शॉर्ट आहे, कमी असल्या कारणामुळं. ओके, त्यापैकी आपण घ्यायचं तर 112 जो एलिमेंट आहे 1 अनबायुयम त्याचा हाफ लाईफ पिरियड बघितला तर 2.8 × 10⁻⁴ सेकंद आहे. इतका मिलीसेकंद असल्या कारणामुळं विथ हाफ लाईफ ऑफ दिस मिलीसेकंद ओनली लिटल एलिमेंट इज नोन अबाउट इट्स केमिस्ट्री. त्याच्यामुळे या एलिमेंटबद्दल यांची केमिस्ट्री थोडीशी कमीच आपल्याला माहीत आहे. त्यापैकी आपण पाहूया रुदरफोर्डियम माहीत असेल तुम्हाला, तर रुदरफोर्डियम फॉर्म अ क्लोराइड दॅट इज रुदरफोर्डियम टेट्राक्लोराइड. इट्स अ प्रॉपर्टी इज सिमिलर टू द झिरकोनियम अँड हाफनियम विच आर इन अ +4 ऑक्सिडेशन स्टेट. त्याचबरोबर डुबनियम these are reachable to both, that is group number 5 transition metal, nobium, actinide and protactinium, that is oxidation state 5. Okay, so these are about that is actinoids. Thank you.